थंडीच्या मोसमात केली जाणारी गुळपापडी आपण करतो आहोत। सगळ्यात प्रथम डिंक हा आपण मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचा आहे आणि सगळे जिन्नस आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत। सगळ्यात पहिले बदाम आपण भाजून घेतले आहेत, हे सुद्धा सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। अक्रोड हेही भाजून घेतले आहेत। खसखस ही पण भाजून घेतो आहोत, ही पण मिक्सरला वाटून घ्यायची आहे। त्याच्यानंतर 2 चमचे तूप घालून 4 वाट्या गव्हाचं पीठ आपण पॅनवर भाजायला घेतलेलं आहे। आता या गुळपापडी बनवायला साधारण 2 वाट्या तूप मला लागणार आहे, पण ते तूप आपण मध्ये मध्ये 2-2 चमचे घालत जायचे आणि हळूहळू त्या तुपामध्ये भिजेल इतकं तूप आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करत जायचं आहे। अशा पद्धतीने हे गव्हाचं पीठ आपण भाजत जायचं आहे। तुम्ही हा चॅनल नेहमी बघता, सजेशन देता, सूचना करता, तर तुमच्या सूचना नेहमी देत चला। मला त्यामुळे आयडिया येईल की मला काय सुधारणा करायच्या आहेत आणि मला चांगलं म्हटलं तुम्ही तर मला त्याचा आनंद मिळतो, माझा उत्साह वाढतो। तर अशा पद्धतीने तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडत असेल तर शेअर पण करा इतरांना। अशा पद्धतीने आपण हा गुळपापडीचं जे मिश्रण आहे ते आता भाजत साधारण 7 ते 8 मिनिटं हे मिश्रण आपण भाजतो आहोत आणि प्रत्येक वेळेला 2-2 चमचे तूप ॲड करून ते हळूहळू तुपात पूर्ण भिजेल इतक्या पद्धतीने भाजत आणलेलं आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे मिश्रण झालेलं आहे आणि त्याचा रंग पण भाजून सुरेख बदामी असा आलेला आहे। अशा पद्धतीने हे मिश्रण व्हायला पाहिजे आणि हे हळूहळू तूप घालण्याचा उद्देश एवढाच आहे की ते तूप खूप जास्त पण होऊ नये आणि खूप कमी पण होऊ नये। ही डिंकाची पावडर जी आपण मिक्सरवर वाटून घेतली ती आता त्याच्यामध्ये भाजली जाईल आणि त्याच्यामध्ये तेवढं पुरेसं तूप असल्यामुळे हे बदाम आणि अक्रोड याचं मिक्सरवरची पावडर आहे। त्याच्यानंतर ही सुंठ पावडर आहे, ही बडीशेपेची पावडर आहे, वेलची पावडर आहे आणि खसखस पावडर आहे। अशा पद्धतीने या सगळ्या पावडरी आपण या मिश्रणाबरोबरच भाजून घ्यायच्या आहेत थोडा वेळ। आता हे मिश्रण सगळं व्यवस्थित भाजून तयार झालेलं आहे। हे आपल्याला मध्ये मध्ये जे हे दिसत आहेत पांढऱ्या रंगाचे ते बदामाचे तुकडे आहेत, भरड आहे ती ड्रायफ्रूट्सची, त्याच्यामुळे हेही मध्ये मध्ये वडीमध्ये लागतील अशा पद्धतीने भरड काढलेली आहे। एकदम पीठ करायचं नाही कुठल्याही गोष्टीचं। हे दूध आहे, आपण दूध ह्याच्यावर घातलेलं आहे। दुधामुळे हे जे भाजलेलं मिश्रण आहे ते दाणेदार रवाळ अशा पद्धतीने तयार होतं। ते सगळं उमलून येतं दूध घातल्यानंतर। पूर्ण तुपात भाजलेलं जे पीठ आहे गव्हाचं ते मोकळं होतं सगळ्या बाजूनी, म्हणून हे दूध घालायचं असतं या मिश्रणामध्ये। आता हे मिश्रण बाजूला ठेवून आपण गुळाचा पाक नाही पण गूळ विरघळवून घ्यायचा आहे। तर त्याच्याकरता 1.5 वाटी गूळ आपण घेतो आहोत। पुन्हा 1 चमचा तूप घातले, त्याच्यामध्ये हा 1.5 वाटी गूळ आता विरघळवून घ्यायचा आहे। पूर्ण गुळाचा पाक करायचा नाही, त्याच्यात थोडंसं अर्धी म्हणजे 2 चमचे पाणी घालायचं आहे की तो कुठे चिकटू नये खाली आणि मोकळेपणाने तो विरघळला जावा। हा गूळ विरघळलेला आहे
आता याचा पण गॅस आपण बंद करूया आणि हा आता त्या मिश्रणामध्ये ओतायचा आहे. जे आपण भाजून ठेवलेलं मिश्रण आहे त्याच्यामध्ये ओतायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण अशाच पद्धतीने पटपट 5 मिनिटांमध्येच आळायला लागतं, घट्ट व्हायला लागतं, कारण ते दोन्ही गॅस बंद करून आपण हे केलेलं आहे. आता बटर पेपरवर डायरेक्ट हे मिश्रण ओतायचं आहे आणि त्याच्या वड्या थापून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली गुळ पापडी मस्तपैकी तयार झालेली आहे. त्याला शेप करून वड्या पाडून, या वड्यांना सुकं खोबरं आपण वरती पेरलं आहे, तसंच पिस्त्याचा बारीक चुरा करून तोही आपण त्याच्यावर थापून मग त्याच्या वड्या पाडतो. अशा पद्धतीने ही गुळपापडी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि ही तब्येतीलासुद्धा पौष्टिक आणि बळकटी आणणारी अशी आहे. तर अशा पद्धतीने ही गुळपापडी केल्यास आपल्या पोटभरीला पण आणि आरोग्यदायी पण अशा चविष्ट आणि कुरकुरीत डिंक घातलेला असल्यामुळे ही गुळपापडी तुम्ही नक्की करून बघा. आणि आमचं चॅनल सबस्क्राईब केलं आहे का? नसेल केला तर ताबडतोब सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन पदार्थाच्या रेसिपीज ताबडतोब कळतील. अशा पद्धतीने ह्या वड्या पाडून तयार आहेत आणि ह्या लगेचच काढायच्या आहेत, त्या निघतात. ह्या बघा अशा पद्धतीने. धन्यवाद.